नमस्कार मैत्रिणींनो, अक्षय तृतीया येत आहे म्हणून मी तुम्हाला साटोऱ्या पापड्या गुळवणी कशी करायची ते सांगणार होते. म्हणून म्हटलं आई मला बोलली की मी तुला मदत करते. मदत तिने अशी केली की तिने आधीच साराणे काढून ठेवलं, गोळ्या भिजवून ठेवला आणि पापडी पण लाटली, कशी लाटायची सगळं म्हणजे ती स्वतःच करत होती मला मदत म्हणून. मग मी तुम्हाला काय दाखवलं असतं सांगा बरं. म्हणून मी मध्ये मध्ये करून तिला मदत करत होते. तिथे पण मला ती रागवत होती. ठीक आहे, काही हरकत नाही. मी कमी तूप टाकलं तर तिला ते पटलं नाही. ती म्हणे भरपूर तूप टाक. बघायच्या साटोळ्या अक्षरशः त्याच्यामध्ये लोळत आहे तुपामध्ये. मी नसतं घातलं एवढं सारं तूप. भारी लागतात बरं ह्या साटोऱ्या. हा डब्बा बघा किती साऱ्या केल्या. मी पण मदत केली तिला. आता म्हटलं पापडीचं सांगा म्हणून पाणी ठेवलं तर तिने त्यात गूळ घालून दिला. गरम केलं तर थोडंसं पीठ काढलं तिने. पिठामध्ये काय काय टाकायचं मला विचारत होती. म्हटलं कर आता तूच. बघा गुळाचं पाणी पण तयार झालेलं आहे, मोहन पण तयार झालेलं आहे तिचं. तुलाच माहिती होईन का? टाक. इतकी स्फूर्त हिच्यामध्ये कुठून येते काय माहिती. 17 तारखेला आम्ही अमावस्याला आईकडे पान घालत असते म्हणून म्हटलं तुम्हाला वेगवेगळे पदार्थ दाखवा. साटोऱ्या, पापड्या, गुळवणी. बघा डब्बाभर साटोड्या केल्या. मी पण मदत केली हिला. आता ही पापड्यांचं भिजवत आहे. भिजू द्या, करू द्या हिला. फार हौस आहे बाईला स्वयंपाकाची. याच्यानंतर मी माझं जे काही आहे ना ते खालच्या किचनमध्ये नाही, मी माझ्या टेरेस किचनमध्येच करेन मैत्रिणींनो. आणि सांगा माझ्या आईची स्फूर्तता तुम्हाला कशी वाटलेली आहे. मी माझ्यात राहील का तर काय माहिती हिच्या वयात आल्यावरती. चला मग माऊलीला मदत करते. व्हिडिओच्या नंतर बघू. धन्यवाद.